मंडळी, तुमची खिचडी बिघडते का? कडक होते का? किंवा जास्त भिजल्यामुळे चिकट होते का? चिवट बनते का? अशी जर खिचडी तुमची बनत असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ बघा. साबुदाणा कोणताही असू द्या, अगदी मोकळी मऊ लुसलुशीत खिचडी कशी बनवायची त्याच्या काही टिप्स इथं मी टिप्स सांगितलेल्या आहेत, तर नक्की तुम्ही ही संपूर्ण व्हिडिओ बघा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं सुरुवातीला मी 2 कप आहेत ते शाबू तांदूळ घेतलेले आहेत आणि हे शाबू तांदूळ सुरुवातीला 2 पाण्यातून धुवून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे. बघा, सुरुवातीला मी येळून घेते. असं 2 पाण्यातून तुम्ही येळून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहे. आता इथं पाणी घालत असताना काय करायचं, आणखीन मी आता याच्यात पाणी घातलेलं आहे. एकदा पाणी काढून घेते आणि एकदम बोटाचं आपलं पहिलं फेर असतं त्याच्यापेक्षा अर्ध्या इथपर्यंत राहील किंवा शाबू तांदूळ भिजला जाईल इथपर्यंतच पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं आणि त्यावरती झाकण ठेवायचं. हा शाबू तांदूळ आहे तो पहिली टिप्स अशी आहे की 5 ते 6 तासांसाठी तरी भिजला पाहिजे किंवा रात्री भिजत घाला आणि सकाळी तो करायला घ्या. आता इथे मी 2 बटाटे घेतलेत, मोठे मोठे काप केले आणि शिजायला ठेवून दिलेले आहेत. आता बटाटा शिजतोय तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊया, म्हणजे याचा आपण कूट करून घेऊया. यातील थोडेसे शेंगदाणे काढून वरती सजावटीसाठी मी बाजूला ठेवणार आहे, बाकीच्या शेंगदाण्यांचा आपण कूट करून घेणार आहे. इथं 7-8 मिरच्या घेतलेल्या, त्याच्यातील 1 मिरची मी कमी तिखटवाली घेतलेली आहे आणि 5-6 मिरच्या आहेत त्या तिखटवाली घेतलेली. आता मिरची पण बारीक करून घेतलेली आहे. इथं शेंगदाणा पण आपला भाजत आलेला तो पण आपण बारीक करून घेऊया. आणि आता इथं बघू शकता बटाटा आपला शिजत आलेला आहे. तुकडे करून घातले ना की बटाटा पटकन शिजला जातो. आता आपण इथं कट करून बघूया की व्यवस्थित बटाटा शिजलेला आहे का नाही. बघा, इझिली कट होते, उलट्या सुरीने मी कट केलेला आहे. तर बटाटा आपला शिजलेला, गॅस बंद केलेला आहे. फक्त याचं पाणी येळायचं, याच्यावरती थंड पाणी अजिबात बटाट्यावरती घालायचं नाही. थंड पाण्याखाली बटाटा धरला की त्याची चव बिघडली जाते किंवा मग चवीला लागत नाही बटाटा. आता इथं आपण एक कढई घेतलेली, थोडीशी मोठी कढई घ्यायची, त्यामध्ये 5 पळी मी तेल घालून घेतलेले. तेलाच्या ऐवजी तुम्ही इथं तुपाचा वापर केला तरीही चालू शकतं. मी ही तेलामध्ये बनवते. बघा, ही पळी छोटी आहे त्यामुळे मी 5 पळी घालून घेतलेलं आहे. आता तेल चांगलं गरम झालं, म्हणजे गरम होतंय तोपर्यंत आपण बटाटा सोलून घेऊया. अजूनही बटाटा थोडा गरमच आहे, पण व्यवस्थित आपला बटाटा आहे तो शिजलेला आहे. आता असंच मी सगळा बटाटा आहे ना तो आपण त्याचे साल काढून घेऊया आणि ते आता बाजूला ठेवूया. त्याचे थोडेसे तुकडे करून घ्यायचे, खूप मोठा आहे. आता बघा, इकडे तेल आपलं गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचाभर जिरं टाकलेलं आहे. जिरं चांगलं भाजलं की त्याच्यामध्ये जी आपण मिरची बारीक करून घेतलेली, कमीत कमी 1 चमचा, पोहे खायचा चमचा भरून ही मिरची आहे ती घालून घ्यायची, परंतु ही मिरची ती तिखट आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे आणि हा जी मिरची घातल्यानंतर थोडीशी मिरची भाजून घ्यायची आणि मिरची घातल्यानंतर लगेच मीठ घातलं की काय होतं, ठसका लागत नाही आणि ही मिरची ठसकत नाही. त्यामुळे मिरची घातली की लगेच मीठ घालून घ्यायचंय त्याच्यात. आता इथे मिरची आपली चांगली भाजलेली आहे. आता याच्यावरती जो बटाटा कट करून घेतलाय तो घालून घ्यायचा. त्या बटाट्याचे मी 2-3 फोडी अशा करून घेतले प्रत्येक बटाट्याची. आता बटाटा थोडासा 2 मिनिटं हे करून घ्यायचा. आता इथं बघू शकता शाबू तांदूळ आपला परफेक्ट भिजलेला आहे. इथं शाबू तांदूळ भिजणं खूप महत्वाचं असतं. ही दुसरी टीप आहे की तुम्ही व्यवस्थित शाबू तांदूळ भिजवून घेतला, व्यवस्थित पाण्याचं मेजरमेंटनी, तर व्यवस्थित आपली खिचडी ही एकदम मोकळी होते, चिकट होत नाही. तर शाबू तांदूळ तुम्ही बघू शकता एकदम मोकळा आहे, अजिबात चिपकलेला नाही किंवा चिकट झालेला नाही. पाणी जेमतेम ठेवलं ना की बरोबर शाबू तांदूळ आहे तो आपला भिजला जातो. दुसरी टीप म्हणजे शाबू तांदूळ भिजवताना पाण्याचं प्रमाण योग्य ठेवायचं. कमी झाल्यास खिचडी कडक बनते आणि जास्त झाल्यास खिचडी आहे ती गिजगी. खिचडीमध्ये तेल किंवा तूप हे ते प्रमाणात घालायचं आणि खिचडी एकाच साईडवरती जास्त वेळ गॅसवर ठेवायची नाही, म्हणजे खिचडी कडक बनत नाही. बघा, आता एकदम परफेक्ट आपली खिचडी तयार होते की नाही, एकदम मोकळी झालेली आहे. मी आता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याच कपाने, ज्या कपाने आपण शाबू तांदूळ घेतलेला आहे त्याच कपाने 1 कप मी इथं शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे आणि तोही त्याच्यामध्ये आता आपण मिक्स करून घेणार आहे. चांगलं मिरची आणि बटाटा, शाबू तांदूळ सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा, इथं खिचडी व्यवस्थित मिक्स करून झालेली. आता वाफलायची गरज आहे आपल्याला, तर त्याच्यावरती आता झाकण ठेवून घ्यायचं. पण जास्त वेळ ना झाकण ठेवायचं नाही, कारण की तुम्ही जास्त वेळ जर झाकण ठेवलं तर एका साईडनं, खालच्या साईडनं जी खिचडी असते ती एकदम कडक बनती, जळली जाते आणि वरच्या साईडची खिचडी असते ती सॉफ्ट राहते किंवा अर्धवट कच्ची राहते. त्यामुळे काय करायचं, 2 मिनिटात लगेच झाकण काढायचं आणि परत हलवून घ्यायचं, परत 2 मिनिटासाठी ठेवायचं, परत हलवून घ्यायचं. अशा पद्धतीने खिचडी ती सतत हलवून घ्यायची. आता इथं 2 चमचे मी वरून तूप घातलेलं आहे. खिचडी खूप कोरडी पण वाटते आणि तूप मागणं घातलं ना की चवीला पण छान लागतं. सुरुवातीला म्हणून मी घालत नाही, शेवटी किंवा मग तुम्ही मध्यंतरावरती हे तूप घालू शकता.
आता इथं मी तूप घातलेले, आता याच्यावरती परत झाकण ठेव. असंच 3 ते 4 वेळा मी केलेले. सतत 2-2 मिनिटाला हलवून घ्यायचं. अजूनही शाबू तांदूळ आपला बघू शकता. काही शाबू तांदूळ एकदम वाफरलेला नाहीये, पांढरट दिसतोय. तर अजून आपल्याला थोडा वेळ आहे ते याला वाफ काढावी लागेल. फक्त वाफ काढत असताना जास्त वेळ खिचडी आहे ती एकसारखी ठेवायची नाही गॅसवर आणि गॅस आता मीडियम वरती आहे. बघू शकता शाबू तांदूळ आपला अजूनही वाफलायची गरज आहे. आता परत हलवून घेतलेले, याच्यावरती झाकण ठेवलं. परत 2 मिनिटांनंतर मी परत हलवून घेते. असं 5 ते 6 वेळा मी केलेले. आता मला थोडंसं याच्यामध्ये मीठ कमी वाटलं म्हणून याच्यावरती मी मीठ घालून घेतलेलं आहे. आणि परत एकदा मिक्स करून घेते. मध्ये टेस्ट करा की तुम्हाला मीठ किती लागतंय. त्यानंतर इथं भाजलेले शेंगदाणे थोडेसे घेतले, अख्खे शेंगदाणे ते घालून घेतले. साखर 2 चमचे याच्यावरती घालून घेतली आणि चांगलं मिक्स करून घेतलं. आता इथं बघू शकता आपली खिचडी आहे ना ती व्यवस्थित वाफरलेली. त्याच्यामध्ये पांढरे जे शाबू तांदूळ दिसत होते ते आता अजिबात दिसत नाहीत. एकदम व्यवस्थित आपली खिचडी आहे ती वाफरलेली आहे. तरी सुद्धा मी आणखीन 2 मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवते, कारण आपण साखर वगैरे घालून घेतलेली आणि नंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता मी त्यातीलच थोडेसे शाबू तांदूळ बाजूला काढून ठेवले होते. थोडंसं पाणी घेतलं, त्याच्यामध्ये दूध घातलं आणि हे सुरुवातीला आपण गरम करून घेऊया. याच्यासोबत मी एक खीर दाखवणार आहे. जेव्हा आपण खिचडी करतो त्याच्यासोबत खाण्यासाठी एक आपण खीर करूया. इथं बघू शकता आता खिचडी एकदा हलवून घेते आणि मग गॅस मी बंद करून घेते. व्यवस्थित खिचडी आता आपली वाफरलेली आहे. आता जास्त वाफलायची पण गरज नाहीये. एकदा फक्त मीठ वगैरे टेस्ट करून बघायचं आणि मग झाकण ठेवून द्यायचे. बघा काय अप्रतिम अशी दिसते आणि एकदम मोकळी झालेली आहे आणि सॉफ्ट पण आहे. म्हणजे जेवढी मोकळी आहे तेवढी सॉफ्ट आहे. त्याच्यामुळे शाबू तांदूळ भिजवताना व्यवस्थित भिजवला पाहिजे आणि ज्यावेळेस खिचडी करतो त्यावेळेस पण व्यवस्थित खिचडी बनवली पाहिजे, म्हणजे व्यवस्थित होतं. आता याच्यामध्ये मी 7 ते 8 चमचे आहे तो शाबू तांदूळ घालून घेतलेला आहे पोहे खायच्या चमच्यानी आणि आता आपण हे कडवून घेऊया. अप्रतिम अशी ही खीर तयार होते. तिथं तुम्ही बघू शकता शाबू तांदूळ घातले ना की लगेच 1 मिनिटामध्ये ते असे वरती दुधावरती यायला लागतात आणि दूध घट्ट व्हायला सुरुवात होते. ही जी खीर आहे ती पटकन शिजली पण जाते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. बघा आता चांगली उकळी आलेली. आता याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेते आणि त्यानंतर आपण याच्यावरती साखर घालून घेऊया. आता इथे बघू शकता चांगली उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स थोडेसे कट करून ठेवले होते, म्हणजे थोडे तळून भाजून ठेवलेले असतात ते थोडे घालून घेतलेले 1-1.5 चमचा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता कमी जास्त. त्यानंतर याच्यामध्ये 4 चमचे इथे आता साखर घालून घ्यायची. बघा चमचा आहे तो एकदम छोटा चमचा आहे जो आपण साखरेच्या ह्याच्यात असतो तेवढा. त्याने 4च चमचे घातलेले, जास्त गोड करायची नाहीये. आणि परत आपण 2-3 मिनिटं याला चांगली उकळी काढून घ्यायची. ही थंड झाल्यानंतर खीर आणखीन घट्ट बनत जाते. तर मी टेस्ट करते की गोड झालेली आहे की नाहीये. तर परफेक्ट आपली गोड झालेली आहे, जास्त गोड करायची गरज नाहीये. आणखीन 2 मिनिटं आपण हे उकळून घेऊया आणि त्यानंतर गॅस आहे तो बंद करून घ्यायचा आहे. बघा जसं ती कडत जाईल तसं पटकन ती घट्ट व्हायला सुरुवात होत जाते. शाबू तांदूळ आता संपूर्ण शिजलेला आहे त्याच्यामध्ये आणि एकदम ट्रान्सपरंट दिसतोय. बघा इथं खीर आपली एकदम घट्ट अशी झालेली आहे. तुम्ही एकदा अशा पद्धतीची खीर करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. ज्यावेळेस तुम्हाला खिचडी वगैरे खायची इच्छा नसेल तर तुम्ही अशी खीर नुसती करून खाल्ली तरीही चालू शकते. बघा आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि खीर तर आपली मस्तपैकी तयार झालेली, छान असा सुगंध सुटलेला आहे. आता आपण खिचडी आहे ती सर्व करायला घेऊया. ही तर खिचडी करताना आहे ना एकदम मोकळी आणि एकदम लुसलुशीत होते. अप्रतिम अशी खिचडी बनते. चला तर आता आपण सर्व करून घेऊया. याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे शेंगदाण्याचा कूट टाकताना पण लिमिटेड टाकायचा, जास्त कूट टाकायचा नाहीये, म्हणजे जी खिचडीची टेस्ट असते ना ती बिघडत नाही. बघू शकता आता इथं आपण खिचडी सर्व केलेली. आता इथं खीर पण आपण सर्व करून घेऊया. याच्यासोबत तुम्ही जी आपली उपवासाची चटणी येते ती घेऊ शकता, दही घेऊ शकता जर तुम्ही खीर केली नसेल तर. आणि जर खीर खाणार असेल तर तुम्ही खिचडी आणि खीर खाऊ शकता. बघा काय अप्रतिम अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे. बघूनच तोंडाला अगदी पाणी सुटते आणि खायला म्हणाल तर अगदी भन्नाट अशी लागते. तर नक्कीच या उपवासांमध्ये मार्गशीर्ष महिना असो, एकादशी असो किंवा कोणताही गुरुवार सोमवार असो, तुमचा कोणताही उपवास असेल त्याच्यासाठी एकदा अशा पद्धतीची खीर आणि अशा पद्धतीची खिचडी करून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.